मांद्रे आम आदमी पार्टीच्या वतीन आयोजित केल्ल्या आयच्या या पत्रकार परिषदेक आमचे स्थानिक पत्रकारांचे आम्ही स्वागत करता। आयची ही प्रेस कॉन्फरन्स ज्या विशयाचेर आमी आपयल्या तो विशय सांगचे पयलीं आमचे जे मांद्रे आपाचे जे कार्यकर्ते नेते आसात त्यांची ओळख करून दिता। म्हज्या सायडीन बसल्यात महिला विंगाची सौभाग्यवती सुवर्णा हरमलकर मॅडम, पेडणेच्यान श्री एल्विस मास्करेनस, मांद्रे आपाचे ज्येष्ठ नेते श्री नामदेव तुळसकर, त्याच भशेन दुसरे आमचे नेते श्री अशोक नाईक। आणि आयचो जो मेन विषय ज्या खातीर पत्रकार परिशद आपयला तो विषय म्हणजे काल दिल्लीच्या कोर्टात आमचे नेते, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कन्व्हेनर आदरणीय श्री अरविंद केजरीवाल हांका न्यायालयान दोषमुक्त केले आणि दोषमुक्तच करूंक ना जाल्यार तपास यंत्रणेचेर त्या न्यायालयान ताशेरे ओडल्यात। आणि हो विषय आणि हो आनंदोत्सव साजरो करपा खातीर आयज आमी हांगा सगळे जाण जमिल्ले आसात। अरविंद केजरीवाल जांच्यांनी आम आदमी पार्टी आणि एक सर्वसामान्य मनीस, राजकीय नेते अशा प्रकारचे चित्र देशात निर्माण करून एक प्रामाणिक राजकारण करपाचो जो प्रयत्न तांच्यांनी चलयलो आणि देशान एक सर्वसामान्य लोकूय राजकारण करूंक शकता, राजकीय नेते जावंक शकतात हे दाखवून दिले आणि दिल्लीन तांच्यांनी आपली सत्ता स्थापन केली। पूण विरोधकांक तांचे यश आणि ताणे चलयल्ली सत्ता किंवा तो राजकारभार ते चलयताले हे तांकां पळोवंक जायनाशिल्लें आणि ताका लागून तांचेर आरोप दवरून श्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंग आणि इतर जे आमचे नेते आसात असे 23 नेते हांकां सगळ्यांचेर आरोप पत्र दवरून तांकां केसीन घुसपायले। ज्या मनशान शैक्षणिक क्षेत्रात, दिल्लीच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडयलो त्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री मनीष सिसोदिया सर, दिल्लीचे मुख्यमंत्री, आम आदमी पार्टीचे संयोजक श्री अरविंद केजरीवाल सर हांका जेलीन बंदखणीत उडयले। 153 दीस अरविंद केजरीवाल सर जेलीन उरले, 530 दीस मनीष सर जेलीन उरले। ताजे उपरांत तांकां बेल जाली आणि इतर नेतेय जेलीन उरिल्ले। आणि काल जेन्ना न्यायालयात, आदरणीय न्यायालयात जो निवाडो दिलो तो निवाडो दिता आसतना तांकां दोषमुक्त केले। म्हणजे केस सुरू जावचे पयलीं एक क्रिमिनल प्रोसिजर अंतर्गत एक स्टेप असता, ताका म्हणटात आर्ग्युमेंट बिफोर चार्ज। चार्ज एक्सप्लेन करच्या पयलीं किंवा चार्ज लायला ताजे पयलीं प्रक्रिया सुरू जावची, ताजे पयलीं एक संद आसता की आमी आर्ग्युमेंट करतात आणि आमी कशे दोषमुक्त चार्जीस कशे लागू जायनात हे सांगपाचो प्रयत्न करतात। म्हणजे पयलो पावणो आसता तो। तर त्या पावण्याचेर न्यायालयान आर्ग्युमेंट ऐकले आणि आर्ग्युमेंट ऐकून तांकां मागीर काल दोषमुक्त केले। करप्शन, भ्रष्टाचाराचो आरोप लावन तांकां भितर उडयल्ले आणि ज्या भ्रष्टाचार ना करच्या खातीर ही आम आदमी पार्टी उभी रावला, भ्रष्टाचार मुक्त करच्या खातीर जे आम आदमी पार्टीचे मुख्य उद्देश, त्याच हेतूक धरून भ्रष्टाचार जाला असो आरोप करून अरविंद केजरीवाल सर आणि तांचे इतर लोकांक भितर उडयले। पूण न्यायालयात न्याय मेळ्ळो आमकां काल। आमी देशात जे वेगवेगळे राज्यांनी तांचे कार्यकर्ते आसात, नेते आसात, तांकांय धक्को बसलो। जायत्या जाणांचेर आमकां उलयता आसतना किंवा पक्षा बद्दल उलयता आसतना खूब जाणांनी सांगले की तुमी भ्रष्टाचारा बद्दल उलयतात आणि भ्रष्टाचाराचे आरोप जावन तुमचे नेते भितर गेले। आता विरोधकांक ही अत्यंत हीन अशी चाल चलयली। विरोधक असतात,
विरोधकांची भूमिका बजायता असताना इतल्या सकयल्या पावण्याचेर येवंक जायना की दुसऱ्याचे लायफ पिड्यार जाता. ह्या आरोपाक लागून श्री अरविंद केजरीवाल सर आणि तांचे इतर आमचे जे नेते आसात तांच्या आयुष्यात खूप उलथापालथ जाली. राजकीय क्षेत्रात तांचे अपयश आयलें तांकां. पूण हे सुद्धा अपयश इतलो व्हडलो आरोप जावन सुद्धा 49% आम आदमी पार्टी आणि 51% इतर पक्षाचे राज्य मता पर्सेंटेज आमकां मेळ्ळी. पण तरी सुद्धा ह्या आरोपाक लागून ह्या केसीक लागून जेलीन पडिल्ले जे दीस गेले ह्या सगळ्याचो परिणाम ह्या पक्षाचेर राजकीय भविश्याचेर पडला. पूण काल आमकां न्याय मेळ्ळो आणि हो न्यायच इतलो मेळूंक ना तर दोशमुक्त करूं ना जाल्यार जी तपास यंत्रणा आशिल्ली सरकारी प्रॉसिक्युशन जे आशिल्ले तांचेरूय ताशेरे उडल्यात की अत्यंत 582 पेजींचो हो जजमेंट आसा. त्या जजमेंटान डिटेल म्हणा इतलें म्हणा की जी पॉलिसी मध्य एक्सायज पॉलिसी जी केल्ली त्या पॉलिसीचो खरोच सूत्रधार म्हणून जांकां भितर उडयल्ले ताजे खंयच उल्लेख ना. आणि जे विटनेस म्हणून जे सादर केले ते विटनेस जे स्टेटमेंट बदलत गेलो आणि त्या विटनेसान खंयच तांचो असो मुख्य जे आरोपी म्हणून दाखयले तांचो खंय उल्लेख केलो ना. सो अशा प्रकारचो हो जजमेंट दिता आसतना अशें दिसलें की न्याय मेळ्ळो आमकां. आणि हो न्याय मेळ्ळ्या कारणान आमकां जेन्ना आमी पक्षा बद्दल खंय उलयताले त्या वेळाचेर आमकां जे आमची टिका जाताली किंवा आमकां जे लोक खोचक प्रश्न विचारताले तांकां काल उतरां मेळ्ळीं. प्रामाणीकपणान राजकारण करप हो आमचो मुख्य हेतू. दुसऱ्याक काबार करून दुसऱ्याचे लायफ पिड्यार करून राजकारण करप हे आमचे पक्षाचे धोरण न्हय. प्रामाणीक राजकारण करून समाज सेवा करप हो आमचो मेन हेतू आसा. आणि ह्या हेतूक धरूनच आमी कार्य चालू आसा आमचें. जेन्ना आरोप जाले आमचे नेते भितर पडले तेन्ना खुबशे जाण हारले. पूण आमकां दिसतालेच आमचें मन सांगतालें की आमी हातूंतल्यान भायर सरतले. आणि काल आमच्या मनात आमी जे विचार मांडटाले की आमचो जो एक कॉन्फिडन्स आशिल्लो आत्मविश्वास की आमी हातूंतल्यान सही सलामत सुटतले तातूंतल्यान आमी सुटले. आणि मांद्रेंतले आमच्या आम आदमी पार्टीचे पेडणेचे आमच्या आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आसात जे कार्यकर्ते सर्वसामान्य घरांतले आसात तांकां समाजा प्रती प्रेम आसा. पूण भ्रष्टाचाराचो आरोप आणि काय गजाली बंदखणीत पडिल्ल्याचे आरोप हे सगळे सोसत आमी आमचे कार्य चालूच दवरिल्ले. काल आमकां जी समस्या भेडसायताली किंवा आमकां जे लोक प्रश्न टिका चलताली त्या टिकेक काल सगळे उत्तर मेळ्ळे आणि न्यायालयान आमकां आमच्या नेत्याक दोशमुक्त केले. आम आदमी पार्टी ही तळागाळातल्या लोकांनी तयार केल्ली पार्टी आणि समाजा प्रती राजकारण करून तांचे समाजकारणात ताचो बदल करपा खातीर आमी सगळे जाण वावुरतात. सो हो जो कालचो आमचो निवाडो आमच्या नेत्यांचो निवाडो न्यायालयान दिलो जो जजमेंट दिलो त्या जजमेंटाक धरून आमी सगळे आनंद साजरो करतात. आमी सगळे जाण आनंदी आसात आणि आमची जी समाजा प्रती सेवा आसा आणि राजकारण हे प्रामाणीकपणान करचे आणि भ्रष्टाचार आसचो न्हय हे जे आमचे ब्रीद वाक्य आसा किंवा हो जो आमचो उद्देश आसा तो उद्देश आमी असेच अखंड चालू दवरतले आणि आमचे कार्य समाजा प्रती चालू उरून लोकां खातीर जे प्रश्न आसात आणि लोकांच्यो ज्यो कितें समस्या आसात ते सोडोवपाचो आमी पुरेपूर प्रयत्न करतात. एकमेकांना एक मिनिट सबको तुम्हारे हाथ से थोड़ा सा वीडियो करेंगे तुम्हारे हाथ से. अरे तो जल्दी बुझा रहेगी लकड़ी पकड़ लेगा यार.
टीचर काल आमचे अरविंद सर दोषमुक्त झाले. आम्ही सगळ्यांच्या घरात होतो. राजीचे कोणाचं आता त्रास झाला आमचा. भ्रष्टाचाराचा आरोप केला, सगळं राजकारण काला गेला, शेवटी न्याय मिळाला. सेलिब्रेट केला सगळ्यांना. मुद्दा म्हणून लाडू वाटतो सो काल आमचे अरविंद केजरीवाल आमचे सगळ्यांचे नेते काल दोषमुक्त झाले. दोषमुक्तच जाऊ ना, सरकारान सॉरी न्यायालय त्याचे ताशेरे ओढले की अशा प्रकारचे तपास करून योग्य नाही, कारण देखील सिद्धच जाऊ नका. त्याच्या लागून आज आम्ही सगळे कारण प्रत्येक जण आमचा विचार आहे की भ्रष्टाचाराचा आरोप करून असला की भ्रष्टाचार मुक्त कसे राहणार. तर काल आमचा न्याय मिळाला, जेव्हा आमचा न्याय दिला. आमचा आनंद आम्हाला तुम्ही सहभागी जाऊची म्हणून आम्ही केलं. न्यूज अपलोडलेले काल फेसबुक अपडेट झाले. मुद्दाम असं लाडू वाटतो सर. आमचे अरविंद केजरीवाल सर काल दोषमुक्त झाले. बासल्या बघले असतात. सो जे आमचे नेते आमचे आदर्श त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचा आरोप केलो आणि त्यांना भितर उडले. 153 दीस सर भितर रावले मनीष. सो काल ते दोषमुक्त झाले आणि न्यायालयात तपास यंत्रणेचेरच राहायला केला. म्हणजे साथी करून आमचं घातलं आम्ही आज आनंदच केला. तुमचं काय वाटत पाहिजे. थँक्यू.